अरे इकडे एक मिनिट. काय दिलं डायरेक्ट खाली नाही ते. हा अरे तिला काय ब्रेकफास्ट वगैरे बरं करते मी ते. दादा तिकडे इकडे बास बंद. खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी. काहीच ट्रीटमेंट वगैरे काही नाही ना, नॅचरल आहे. हा सगळे नॅचरल आहे, काहीच ट्रीटमेंट नाही. काय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. बुकूचा तुम्ही बघितलं, पूजा बुकूला सरुताईंकडे सोडून आली आहे पहिलाच, बिकॉज ह्यामध्ये तिने खूप डिस्टर्बन्स क्रिएट केला असता. दुसरी गोष्ट, पूजाचा रेडी झाला. जे फोटोशूटबद्दल पूजा बोलत होती, येस आपल्याला बरेचसे कमेंट्स आले की ते मकर संक्रांती रिलेटेडच असतील, तर ते त्या रिलेटेडच. इथे तिचा मेकअप स्टार्ट झालाय आणि टीम पूर्ण. साक्षी मॅम, हाय. प्राची, अश्विनी, ब्रो, ओम. हॅलो. काही इथे बघून फक्त एकदाच माहिती करा. अश्विनी आधी खाली बघ, मग नंतर असेल. हा बा बिचारायला माझ्यामुळे टेक घ्यावं लागतं सारखं सारखं. मला ठीक पण नाही. तुझं ठीक आहे रे. डोळे बंद करा. सोडूनच आली बुबू असताना नव्हती. नव्हते ती आता झाली. त्यांचं एक इंट्रोडक्शन राहून गेलं होतं. मॅम तुमचं नाव? अलिशा. अनिशा. प्राची जवळ राहा. अजूनपर्यंत असं काय झालंय. आणि त्यात एक गोष्ट होती की काल ब्लाऊज हिचा दिला होता आणि आता तो भेटला सकाळी जाऊन. ती मला, मी तुला बोलली ना बिल्डिंगच्या खालीच मला ती भेटली आपल्या. तिला म्हटलं चल पहिला दे. हा समोर. पण तुला हवाच आहे का मोबाईल? मेहंदी पण असणार आहे. हो काढू का मला साक्षी मेहंदी? दोघींनी काढा ना एक एका हातावर. तिने पण फोन आणले. ते इन्स्टंट वाले काढ ना. मग Instant त्यांना वाले लागणार नाहीये पण होते ना तुझ्या बॅगेमध्ये. तुम्ही लोक काढले, तू आणि ऋतिका काढले तेव्हा. तेव्हा होता, आता नाहीये. चुकून ते दिसेल का? तर त्या दिवशी शूट होतं काल. म्हणजे त्यांचं काय करायचं? ते व्हिडिओ रील बनवायचं. ओके. म्हणजे असं रील वगैरे बनवण्यासाठी असं शूट भेटला पण तू जातो का? हो, वेडिंग वगैरेचे पण असतात ऑर्डर. हो. एंगेजमेंट, वेडिंग. छोटा पॅकेट बनवला. आता तर ते सर्व ट्रेंडिंगच आहे ना. वेडिंग वगैरे वगैरे लागतात. सांगू काहीच करायची गरज नाही. पूजा नंतर आल्यावर मी करतो. पूजी पुऱ्याचा मेकअप बघा पण असं काय रेडी झालाय. अरे वा, साडी बघ. आणि ही करून तू आता हे करत नसते. राहू दे ना पूजा. हा ना, जा ना. फ्रेंड्स, पूजाचं झालंय. ती आता भांडी घासत बसली. आता माझा टर्न मेकअपचा. बघूया कसं होतं ते. मी फेस वॉश वगैरे करून येऊ का? मगाशीच केलंय तसं. केलंय ना? हा, ठीक आहे चालेल. हा बघ, हा एवढा लॅश काय? ही डायरेक्ट कॅमेऱ्यात आलेली नजर. तशी नजर. तू डोळे समोर उघडलेस, मग इकडे बघितलेस. चल सॉरी. काय कर पाहिजे तर मान टर्न कर, डोळे हळू स्लोली इकडे उघडते कॅमेरा. लिहून देऊ स्क्रिप्ट हो, पापणे आणल्या थोड्याशा. यार मगाशी तो एकदम क्लास टेक भेटलेला. काय झालं? मगाच तर का टेक नाही हा, ठीक आहे चल पुन्हा. स्टार्ट. हो
नाही आलं तसं नाही आलं तसं पाहिजे तसं काय केलेलं एकदा बघ, एकदा क्लिप बघ परत काय एकदा बघ ना केलेलं तू. ते. एकदम स्मूथ वाटतो तो शॉट एकदम. मी स्वतःच केलं होतं ते हे बघ हा स्मूथ किती वाटतो बघ शॉट. टर्न करताना डोळे उघडून अलगद डोळे उघडले आणि डायरेक्ट कॅमेऱ्यावर नजर गेली. हो आई नवी का होते हा अशी आहेस ना, अशी म्हणजे मान टर्न करता करता हळूहळू उघड तसं कर. पहिलाच तो उघड थोडं हा. फिरताना उघडणार त्याला आवाज दिल्यासारखं हो. कुठून तरी. अरे सॉरी हाटेक घ्यायचं ते आज. एक सेकंड नाही, एक तेच सेकंड शांत हो एकदम पहिलं माइंड मध्ये सेट कर कसं बघायचं मग तसं. मग कशी मस्त आलं होतं ते अचानक हा, मी ते- केलं होईल होईल परत होईल. चल 3, 2, 1 गो. नाही चल तू चालूच ठेव मी करत राहते मी चालू. नाही मग कसं डिलीट पण करायला हे होईल. हा होल्ड ना. उघडू नको, पहिला टर्न कर हळूहळू मग ओपन कर. हा गो. ठीक आहे असं सेम टेक परत घे एक लाईट मारतो. चल गो. नाही भेटली. नाही लेट उघडलं. डोळे हा, late लेट उघडले. उघडलं हा लेटला. भेटला. झालं थोडंसं आलंय थोडासा टाइम डिस्टन्स गेलं पण ठीक आहे आलंय. ऍडजस्ट करता येईल. किती लेट झाले एकदम बघितलं मला किती टाइम लागत असेल. काय म्हणूया 13 टेक झाले रॅन्डम काढतो त्यात ते बेस्ट. एकदम परफेक्ट आलं ते काय ना माझं मणिकर्णिका डायरेक्टली वाजता किती 4 आणि बंद किती वाजता गेला त्यांनी? ते काय माहित टायमिंग नाही लिहिलंय ते काय केवढं आपण आलोय 2-3 महिने, पण हे मंदिर मी आता पहिल्यांदा बघतो फ्रेंड्स. अनफॉर्च्युनेटली झालंय असं की मंदिर बंद केलंय त्यांनी. आणि ते बोलतात की आता खुलेल तर आज संध्याकाळी 5 वाजता. टाइम आता खूप आहे 5 वाजायला. हे नको वाचू हे वर्ष आहे अरे हे नाही पण होमिओपॅथी 5:30 ते 8:30. ते होमिओपॅथी क्लिनिकचं आहे अच्छा क्लिनिकच आहे. मी पण पहिलं तेच वाचलं. मी बोललो मंदिराचं असं कसं त्यांचं आपण हे वालं लोकेशन केले आज मिस. आणि ऍक्च्युली हे संडेला तुझे किती ते किती दाखवतोय? 7 ते 9 हा बट काका बोलतात ते नाही, त्यांनी आज बंद ठेवलंय. नाही तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असता. असेल नवदुर्गाला काही गेट वगैरे नाहीये, ते ओपन आहे असं पूर्ण एकदम व्हाईट मध्ये. अनफॉर्च्युनेटली फ्रेंड्स नवदुर्गा मंदिर पण आज बंद दाखवतंय. त्या साक्षी मॅम जे त्यांनी फोन केलाय त्यांच्या मॅनेजमेंट. कुठे भेटला तुझा नंबर? बोर्डवरती. बघ बोर्डवर अच्छा बोर्डवरती. इथेच कुठेतरी होता बोर्डवर. अच्छा त्या नंबरवरती कॉल करून त्यांनी काय बोलले ते? त्या नंबरवर मी फोन केला होता हा तर ते म्हटले की माझी आई असेल आतमध्ये अच्छा. त्यांना जरा बोलवा ना आणि मग कुठला तरी रोड आहे रोड आहे का? तिकडनं कॅम्पस मध्ये जाऊ शकतात. फायनली एक मंदिर भेटलंय, सर्वेश्वर. सर्वेश्वर मंदिर. तर आपण तिथे चालूय आता. फिर आपण जे पण होतं काय ना काहीतरी चांगल्यासाठीच होतं राईट, एवढंच आपण तरी समजतो. तर अजून काहीतरी बेटर होऊ शकतं ज्या ठिकाणी आपण आलोय, लाइटिंगला घेऊन किंवा लोकेशनला घेऊन. यस मंदिरचं काय हो 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 ठीक आहे ना. अच्छा हे आता ते दागिने का देवाला? हा पण ते खरे आहे ते? काय मग ते गरमीने पिघळत नाही असं अंगाला चिटकणार आहे? बिघडत ना म्हणूनच तेवढा लेट घालतोय ना. अच्छा ठीक आहे. अच्छा इथे पताके लावले त्याचं पण काहीतरी यूज होईल. हा इकडे पण हा आहे. इथे एक एंट्रन्स भेटलं आपल्याला. परत इथे एक घर पण आहे, कौलारू आहे ते मधोमध. हे पण आहे, पताके पण आहेत. तिथे पण अजून एक टेम्पल आहे आणि प्लस इथे टेम्पल सर्वेश्वर मंदिर. बसून नको हे बॅकग्राऊंड. तिथे घेऊयात त्या ह्याच्या इथे पिंक पोलच्या इथे. साडी ती वरती उडते असला. आज अजून जवळ घे, 2 हात जवळ घे. चिकट ऑलमोस्ट 2. अरे ते चिपक Go. पडेल. गो स्टार्ट.
तर मंदिराच्या आतमध्ये इथं शूट चालू आहे. तर पहिला पूजाचं करून घेतलं तितक्यात आपल्याला एक बाहेर असा भेटलाय गंधाचा ज्यूस, तर आपण तो घेऊन चाललोय. बिकॉज सगळेच ऑफकोर्स उन्हामध्ये थोडंसं दमायला झालं तर असेलच, कारण की आपण मंदिर शोधता थोडासा वेळ गेला आणि जवळपास दुसरं काय अवेलेबल नाही आहे की काय आपण काय टाईमपास स्नॅक्स वगैरे घेऊन खाऊ किंवा काय. ऑलमोस्ट आता म्हणजे पूजाचं झालं आहे, माझं आणि पूजाचं आता दोघांचं चालू होईल. अजून एखाद 2 लोकेशन आहे, त्या पाठी तलाव पण आहे जिथे मी एकदा गेलेलो. त्या तलावच्या इथं जाऊन पण काही फोटोशूट वगैरे करायचं आहे. बघू ते शेअर करता आलं तर बॅटरी असेल तर होईल, नाही तर सीधा घरी गेल्यावरती कंटिन्यू होईल. नाही पहिलं वाकडा काय नाही, म्हणजे असं पतंग उंची काय बोलते ते आवाज नाही जाणार त्याचा. आवाज नाही पाहिजे आपल्याला. हा असं पतंग खूप वर गेलाय असं. पतंग वर गेली असं. बेस्ट 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 डन झालं. चल लवकर गेल्या आणि इकडे सगळं काय झालंय. सकाळचं थँक्यू सो मच साक्षी मॅम. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण एवढ्या वेळ काय थँक्यू. तुमच्या छोटीला मला वाटलं येईल ती, पण नाही आली. काय करते, झोपली की जागी आहे ती? एक दत्तं नमो ओम शांति शांति. बॅटरी पण वाचली फ्रेंड्स. 4 वरून आता 3 का 2 वरती आली असेल. सगळं काय झालं, पण आपलं फोटोशूट आपलं ते तलावच्या इकडचं होतं ते आपण हे केलं, कारण की सगळं काय इथे झालंच आणि मस्तपैकी झाले. आता बाहेर आता थोडंसं पतंगीचं उडवायचं दमून गेले असते. एनर्जी नाही, पण झालं इथं पण. नवदेवी मंदिर नंतर मग इथे आलो. नाही, मी हरे राम हरे कृष्णाच्या इथे पण गेलो. चौथा लोकेशन भेटला. पण मस्त आहे आतमध्ये येताना पण आहे ना. ते ब्रिज पण आहे काय ते, तिथं पण फोटोशूट होऊ शकतो ब्रिजच्या इथं कपल विपलचा. आता नेक्स्ट कसलं. फ्रेंड्स हे बघा समोरचं लोकेशन, मस्तपैकी बोट्स, पाणी, झाडं आणि ऊन. आता निघूया घरी. बाकीचे सगळे पण गेलेत, कोणी वॉकिंग कोणी स्कूटीवरून असं. तर फ्रेंड्स सगळे निघण्याच्या तयारीमध्ये. बाय. थँक्यू सो मच. छान वाटलं एकदम काम करून सोबत. परत कधीतरी भेटू, परत काहीतरी फोटोशूट वगैरे करू. तुम्हाला इन ॲडव्हान्स हॅपी मकर संक्रांती. चल दादा बाय ओम. बाय. मग हॅपी मकर संक्रांत इन ॲडव्हान्स. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर. तुला सांग काय असेल तर हो, हो, भेटशे हो, हो, करेन. मस्त झालं एकदम फोटोशूट. मजा आली. नवीन टीमशी भेटणं झालं, बोलणं झालं आणि बघू अजून पुढं पण काही प्लॅन झाला तर मस्तपैकी भेटू, परत काहीतरी रिक्रिएट करू, क्रिएट करू. आणि हे जे फोटोज आणि हे जे रील्स, हे जे पण होतं रील होतं मोस्टली, तर हे पूजाच्या अकाउंटवरती कोलॅब असेल, कदाचित माझ्या पण अकाउंटवरती कोलॅब असेल. पूजाच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती पण तुम्हाला दिसून जाईल आणि येईल. जेव्हा 1-2 दिवसात रेडी होईल मी तेव्हा ब्लॉगमध्ये पण सांगेलच. आता घरी जाऊ, आपण घरी जाऊन जॉईन करू. बिकॉज पूजा बुग्गूला घेऊन खाली भेटली यांना पहिलं तर, कारण की बुग्गूला भेटायचं होतं. तर जाता आता पूजा त्यांना बुग्गूला भेटली. पूजा बाहेरून चावी लावून उघडायचा प्रयत्न करते. मी आतमध्ये पकडून ठेवलंय. ती डोळा लावून बघते. मी पण ते उघडत का नाहीये. बाकी काय केलं बेटानी आज दिवसभर? मजा केली. बाहेर फिरायला गेलेले? कुठे? संध्याकाळी आलो फ्रेंड्स आपण स्टुडिओमध्ये. पूजाच्या फ्रेंडची डॉटर मीन्स भागाची डॉटर, तिचा बड्डे आहे. तर तिच्या बड्डेसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला आपण आलो. सानवी सानवीचा बड्डे आहे फ्रेंड्स. त्यासाठी नाहीच ना मग वर्षाच्या सुरुवातीलाच बड्डे. ब्लॅक पण नो, ब्लॅक जीन्स मला घे. तिच्यासाठी वेगळा कलर घे. तिथे बघ तिचं चॉईस बघ पाठी काय चालू आहे.
तुझा बघ तिला कसं दिसतं. आता तिची शॉपिंग करायला आलेस का माझी शॉपिंग करायला आलेस? बेटा आपल्याला लवकर निघायचं, तो अजिबात काय बघू नको. तसं तर माझा पण काही शॉपिंगचा इरादा नाही, बट टी शर्ट बघा ना ब्राऊन मध्ये. माझ्यासाठी टी शर्ट बघ बेटा, व्हाईट कलर मध्ये. हो एल साईज L40. ठीक आहे. हो कुठं शोधायला चालली बघा टी शर्ट. संपलं तिथे, दुनिया संपली बेटा, त्याला पुढे काय नाही. असे कोणी कपडे शोधले असतील बरं? शोधून काय शोधले मला. वाव दाखव फ्रेंड्स कसं दिसतंय माझ्यावरती बुकूनी चॉईस केलेला. ठीक आहे बेटा, थँक्यू. फ्रेंड्स बोलले नको. हां नाही. तुम्ही दोघांची तुमच्या शॉपिंग करायला आलो का? बेटा दाखव. तेव्हा आता भाग्याने ते काढलंय आणि पूजाला ते आयुष्यभराचं पजल भेटलंय. लावायचं कसं? अगं उलट कर. हा पूजा उठायला होत नाही. बाय बाय बुगू बाय. हे दोघी जातील बर्थडेला आणि मी चाललोय